मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून जवळपास 500 वर्षापूर्वीचा, तसे पाहता जवळपास 496 वर्षापूर्वीचा जो राम मंदिर आहे, लाखो जणांचे श्रद्धास्थान, लाखो भाविकांचे जे श्रद्धास्थान आहे म्हणजेच राम मंदिर, हे एक बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेले एक प्रश्न, यावरती बऱ्याच प्रयत्नानंतर नरेंद्रजी मोदी यांच्याकडून या मंदिरांची पुनर्बांधणी, त्याचबरोबर या जवळपास म्हणजेच 22 जानेवारी 2023 रोजी या अयोध्यापती रामलला म्हणजेच अयोध्यापती श्रीराम यांच्या मूर्तींचे प्राणप्रतिष्ठान यांच्या नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते भव्य अशा दिव्य अशा कार्यक्रमात यांच्या मूर्तींचे प्राणप्रतिष्ठान झालेले आहे आणि या मूर्तींची स्थापना झालेली आहे। त्याच्याकडून लोकहितार्थ किंवा लोककल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण योजनेचे एक निर्णय घेण्यात आलेले आहे। महत्त्वपूर्ण योजना अंमलात आणण्यासाठी त्यांनी एक निर्णय घेण्यात आलेले आहे, एक बैठक घेण्यात आलेली आहे। त्याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ती योजना आहे आणि ती योजना काय आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी गोविंद झरे, तुम्ही पाहत आहात माझा आवाज हा चॅनल। तर या चॅनलवर तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओ व नवीन येणाऱ्या योजनांची माहिती, त्याचबरोबर शेतीविषयक GR व शेतीविषयक विविध योजनांची माहिती या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। ते एक नवीन योजना आणण्यात आलेली आहे आणि त्याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आणि ती योजना कोणती आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात। पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडून रामलला म्हणजेच अयोध्यापती श्रीराम यांच्या मूर्तींचे प्राणप्रतिष्ठान स्थापना झाल्यानंतर एक महत्त्वपूर्ण व लोकहितार्थ आणि लोककल्याणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 करोड घरावरती रूफटॉप सौर ऊर्जा निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवून प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरुवात करण्यासाठी स्वतःच्या अध्यक्षतेखाली एक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आणि ही बैठक दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आली। आणि ही जी योजना आहे प्रधानमंत्री सूर्योदय योजना, या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजेच गरीब आणि मध्यम वर्गातील लोकांचे विजेचे बिल आहे ते परवडणारे नाही, यासाठी अतिशय कमी दरात व अगदी सूर्यापासून मिळणारी नैसर्गिक ऊर्जा मिळवून देणे, तसेच याचबरोबर भारताला विजेची कधीच कमतरता पडू नये यासाठी विजेच्या क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवणे, हा एक महत्त्वपूर्ण उद्देश घेऊन लक्ष घेऊन हे समोर आलेले आहेत। त्यानंतर प्रधानमंत्री यांचे एक नवीन लक्ष्य म्हणजे नवीन जे घरकुल योजना आहेत त्यांच्यासाठी घरकुल योजनेमध्ये पात्र झालेल्या लाभार्थ्यांना प्रेरित करून त्यांच्या घरावरती मोठ्या संख्येने रूफटॉप सोलर बसवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी एक व्यापक असे ध्येय आणि त्याचबरोबर व्यापक असे राष्ट्रीय अभियान करण्याचे निर्देश यांनी दिलेले आहेत। त्याचबरोबर प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्याकडून सूर्यवंशी भगवान श्रीराम यांच्या प्रतिष्ठान यांचे औचित्य साधून ही अयोध्या यात्रा संपल्यानंतर लगेचच लोककल्याणासाठी असलेलं आपल्या घरावरती रूफटॉप सौर ऊर्जा बसवण्याचे लक्ष्य प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। त्यानंतर प्रधानमंत्री यांनी या बैठकीमध्ये सांगितले की सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा उपयोग प्रत्येक छत असलेल्या घरावरती सौर ऊर्जा बसवून आपल्या लाईटचे बिल कमी करून ऊर्जेच्या क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्याचे कार्य पूर्ण होईल व यासाठी एक मोठे योगदान तुमचे लाभेल। त्यानंतर प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचं महत्त्वपूर्ण लक्ष्य म्हणजेच कमी उत्पन्न व मध्यम उत्पन्न असलेल्या लोकांसाठी रूफटॉप सौर ऊर्जा बसवून लाईट बिल निर्माण करून, तसेच याचबरोबर यापासून अधिकचे लाईट किंवा ऊर्जा निर्मिती करून यापासून अधिकचे उत्पन्न करून घेता येईल। त्याचबरोबर तसेच प्रधानमंत्री असेही सांगितले आहे की आदिवासी भागातील लोकांना या योजनेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी करून घेऊन याचा व मोठ्या प्रमाणावर रूफटॉप सौर ऊर्जा बसवण्यासाठी प्रोत्साहित करून एक व्यापक असं राष्ट्रीय अभियान सुरू करण्याचा उद्देश या समोर ठेवलेला आहे। तर मित्रांनो, ही योजना समोर असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याची तरतूद केली जाईल आणि या योजनेची अंमलबजावणी केली जाईल असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, ही योजना तुमच्यासाठी व सर्व
जनतेसाठी ही महत्त्वपूर्ण और महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि या योजनेची माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही आशा करतो। पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।